अखिल कोट ब्रह्मांड चालक निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप सगुण साकार सामर्थ्याने जगासमोर मांडणारे संत श्रेष्ठ श्रीमंत जगद्गुरु जगदवंदनीय जगतमान्य देवनिवासी तुकोबाराय यांचा 4 चरणांचा जगाच्या मालकाकडे मागणी करणार आहोत. बघा देवाकडे मागताना किती विचार करून मागावं हे तुकोबारायांकडनं शिकावं. बरं तुकोबारायांना मागायची गरज आहे का हा पहिला प्रश्न आहे. मोक्षाचे अधिकारी असणारे तुकोबाराय मागणं तरी का मागतात? कारण तुकोबाराय त्यांना म्हणावं जगाचा मालक ज्यांच्या चरणावर मस्तक ठेवतो ते जगद्गुरु तुकोबाराय. संप्रदायात 3च जगद्गुरु कृष्ण वंदे जगद्गुरु जगद्गुरु शंकराचार्य आणि जगद्गुरु तुकोबाराय. या तुकोबारायांना मागायची गरज तरी काय पडली? जिथे विश्वाचा मालक त्यांच्या चरणावर मस्तक ठेवतो त्या तुकोबारायांनी मागावं तरी काय मागावं देवाकडे? कारण तुकोबाराच्या मातीहून चालतं ती माती विठ्ठल विठ्ठल म्हणते. ज्या दगडाला हात लागतो तो दगड पांडुरंग होतो. ज्या माणसाकडे बघतात तो माणूस विठ्ठलमय होतो. तुकोबाराय कीर्तन करायला लागले पुणे जिल्ह्यात मेलेला पोरगा उठून उभा राहतो एवढं सामर्थ्य ज्या तुकोबाराने ते मागणं तरी काय मागतात? विनंती कोंगळीकर टाळी वाजवली तर प्रेमानं वाजवा. तुम्ही टाळ्या वाजवताय पण उपकार करताय. दर्गे दर्गे बोलली दर्गे हा दर्गे दर्गे दान करताय विचारा प्रेम दाखवा की जरा की नाही. खूप ताकद आहे या मंडपात. विनंती लक्षात घ्या जगाचा मालक इथे साक्ष द्यायला उभा असतो. जिथे कीर्तनाची जागा ते पांडुरंग उभा. कीर्तन सांग कीर्तन सांग ओयांग हरी रूप नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग जणी म्हणे ज्ञान देवा बोलावंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जगाचा मालक देवाळ हरपून यातिकुळ हरपून नाचतो ते कीर्तन आहे. अरे माणसाला देव बनवायची ताकद या कीर्तनात आहे. अजून काय घेऊन बसलंय? चला मग हे कीर्तन तुम्हाला सुखी करणार नाही का? समाधानी करणार नाही. पण काही माणसं फार हुशारकीनं सांगतात. त्याला म्हटलं की नाही का रे गावात सप्ताह आहे कीर्तनाकडे जात नाही. तिला हुशारकीनं सांगतो आपल्याला तसलं पटत नाही. खरंय तुझं कचकच कांद्याचं गव्हाळ तुला भजन आवडलं तरी कसं रे? त्याला तेवढं लागतं ना भाग्य लागतं ना. भक्त सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. देव आवडायचा एवढं सोपं नाही ना महाराज. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठली कृपा केली. काही माणसं म्हणतात निघालतो कीर्तनाला पण आलो नाही. काय म्हणते आजतो पण बसलं नाही. काय म्हणते बसलं पण बघतच गेलो काम होते. काय म्हणले शेवटपर्यंत बसलो पण कळलंच नाही. तुमची चुकच नाही येडे. तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही. तुम्हाला कीर्तन कळत नाही. तुमचं मन कीर्तनात लागत नाही. मायबाप यात खरंच तुमची चूक नाही. माऊली स्पष्ट सांगतात तुम्ही केलेलं पाप तुम्हाला कीर्तनाच्या पवित्र मंडपात बसू देत नाही. हे सगळ्यात मोठं सत्य आहे. नाही म्हणत बरं नामाचे विनमुख तोडणार पापिया हरिविना धावया न पावे कोणी तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड. याचं कीर्तन जगद्गुरु तुकोबाराय कीर्तन करताय. ज्यांचा अभंग आहे ज्या मागणं मागताय त्यांचं सामर्थ्य सांगते मी माझं. जगद्गुरु तुकोबाराय कीर्तन करतात. तुकोबारायांच्या कीर्तनाचा नियम होता रामकृष्ण हल्ला डोळे झाकायचे आणि ज्ञानेश्वर माऊलीला डोळे उघडायचे. त्यांचा सदा नावाचा एक पखावाज वादक होता. काय नसायचा म्हणजे 2 पखावाज वादक तो एक अगदी साधा भोळा. पण काही कारणाने तो आजारी पडला आणि तुकोबारायांच्या कीर्तनाला येऊ शकला नाही. तुकोबाराय म्हटले माझा पखावाज वादक दिसत नाही. तो नसेल तर कीर्तन करण्यास मजा नाही. ठराविक माणसं असायची तुकोबारायांची. 14 टाळकरी तेवढेच 2 पखावाज वादक तेवढेच गायलाचार्य तेवढंच ठराविक. दिसत नाहीये मग कुठे आहे तो? आजारी पडला. आणि तुकोबारायांचं कीर्तन ऐकायला बहुमाजी बुवा रामेश्वर शास्त्री शास्त्र पुराण वेद पाठ असणारे महाज्ञानी तुकोबारायांच्या कीर्तनाला पुढे बसलेले असायचे. हा नंतरचा काळ आहे बरं का. आणि मग ते कीर्तन ऐकणारे तरी तुकोबारायांचा जीव त्या वादकासाठी तळमळतोय. लोकांना नवल वाटतं यांना काय गरज आहे. असे हजार वादक उभा करतील पण जीव आहे ना त्याच्यात. आजारी येतो बोलवून आणा त्याला. बाबा तसं करू नका कीर्तनाची वेळ लोटत चालली आहे. कीर्तन करा मग जाऊ आपण वाटलं असतं त्यांच्याकडे. तुकोबाला म्हणतात. बऱ्याच तुकोबारायांना कीर्तन करण्यात आनंद वाटू नये कारण त्यांच्या जवळचा व्यक्ती नाहीये कीर्तनात वाजवायला. डोळे झाकावे रामकृष्ण हरी म्हणायला राम नामाचा जप लावावा आणि जसं राम उच्चारावं पखावाजावर थाप पडावी. थापेवर कळतंय कोण पखावाज वाजवतं. त्याला प्रेम म्हणायचं
सगळं ठेवणे महाराज. पण आता तशी परिस्थिती राहिली नाहीये. आता खूप वेगळं झालं. आता प्रत्येक जण प्रत्येकाला साथ देतं, सामर्थ्याने कौतुक करतो. वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात मोठं आहे पारदर्शकता, ट्रान्सपरंट. तुम्हाला कळत नाही आजची पिढी, पण संप्रदाय कळल्याशिवाय माणुसकी कळणार नाही. समजून घ्या, ज्ञानेश्वरी समजून घ्या, गाथा समजून घ्या. तुम्ही विचार करा, एवढे मरता, एवढे पळपळ पळता, करायचं तेवढं कष्ट करता, पण बोबलचं यशच मिळत नाही. कितीतरी विचार करा ना, त्याचं होतंय माझं का नाही, त्याचा बंगला माझा का नाही, त्याच्या गाड्या माझ्या का नाही, पण सगळं असूनही मला समाधान नाही. काही माणसांना विचारलं का बाबा काहीच कमी नाही तुझ्याकडं, पण तू कधी हसल्याला बघितलं नाही. ते म्हणलं सगळं आहे पण सुखच नाही. हा आनंद हे कीर्तन देतं रे, हा संप्रदाय देतं. पैसे संतांकडे होते, एकही संत वारकरी संप्रदायात गरीब नाही. ज्यांचा अभंग आहे त्यांची 65 लाखाची सावकारकी आहे. बरं का कोंबडीकर किती लाखाची? 65. बरं का धोट्याचा महिना 65. आताच नाही, 450 वर्षापूर्वी. आताचे 10 लाख म्हणजे तेव्हाचा रुपया, अशा हिशोबाने 65 लाख. विचार करा, आताचे 10 लाख म्हणजे तेव्हाचा रुपया, अशा हिशोबाने 65 लाख. 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या, जेवढा इंद्रायणीत कर्जपत्र बुडवायची ठरवली होती. किती बैलगाड्या? बैलगाडी कळतं ना? बोलत जा माय बाप. शेतकरी तुम्ही बोलत जा. वाटलं तर कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं थोडं देते तुम्हाला, पण बोला. तुम्हाला वाटायचं हिनं घ्यायचं ना आम्ही म्हणायचं देते बाई, पण बोलत जा की ना, बोलायचं. हसू वाटलं हसायचं, रडू वाटलं रडायचं, नाचू वाटलं नाचायचं. तुमचं माहेर आहे इथे, कुठल्याच प्रकारचं बंधन, आणि बंधन कुठल्याच शिवाला आवडत. परंतु ताट बसाय बाळांनो, ताट बसा. हा, शाळेत जातं का? किती वाजता भरते तुमची शाळा? एक सांगा, एक शाळा 9, 10, 10 वाजता धरू आपण. सुटते कितीला? 4:30, 5ला धरू आपण. हा, 10ची एक बेल आणि 5ची एक बेल, बरोबर. आतमधलं सोडून देऊ आपण. 10ला भरायची एक बेल आणि 5ला सुटायची एक बेल, बरोबर आहे. आता तुम्ही मला प्रेमानं सांगा सगळी लेकरं, तुम्हाला 10ची बेल आवडते का 5ची? 5चीच आवडतंय. तेवढासा जीव काय, संत काय आणि देव काय. प्रत्येकाला स्वातंत्र्यच आवडतं, बंधन आवडत. हे स्वातंत्र्य, हे माहेर आहे. नाचू वाटलं नाचायचं. आता माय मावल्या म्हणते नाचले असते गे, पण त्याच्या सगळं गाठ वाटते गुणाचं नाही. घरी गेल्या म्हणजे लईच नाचत होती मांडपात, लई संतीन शिरली होती तुझ्या अंगात. तू योग हवी तुझी संतीन घडतो. असं नाही का माय. तेजोनिया जण भक्ती करी ही लोक आहेत, ही गोरी बायको केली तरी म्हणतात बाबा याला बरी दिली, आणि काळी बायको केली तरी म्हणतात ताई गो याने बरी केली. मग काय ब्रह्मचारी ठेवता का त्याला? अरे बायको तर करू द्या, संसार परमार्थाचं पुढे बघू. लोक येतील अनंत वाचाळ बरळती. तुकोबा म्हटले लोक जैसा हो का दरिता धरवेना. लोकांचं तोंड म्हणजे वकारी, अजून काय वाईट बोलावं. पण लोकांना बोलू द्या. बरं का आजची पिढी बोलू द्या. कॉम्पिटिटर असल्याशिवाय जिंकण्यात मजा येत नाही महाराज. जिंकण्यात तेव्हाच मजा आहे जेव्हा आपल्या हारायची वाट बघणारे आपल्यावर टप्पून बसलेले असतात, तेव्हा माणसानं जिंकून अख्ख्या गावाला वाटावं कोंबलं फिरतं ह्याला काय जमणार आहे, मग आपण करावं. अख्ख्या गावाला वाटावं कचरे मारत फिरतं ह्याच्यानं काय होणार रे, तेव्हा आपण करा. मजा आहे दादा. 4 माणसं पुढे 4 माणसं मागे, चलता उठता बसता लोकांची तळमळ, खूप आनंद आहे. जगणं असं असावं, चला लागलो ना 10 जणी सोबत चलावं, बसलो 10 जणी सोबत बसावं, उठलो 10 जणी सोबत उठावं. आणि याला कदाचित मेलो ना, जन ऐकले त्याच्या डोळ्यात खळखळ पाणी यावं, इतकं सामर्थ्याने इतकं गोड जीवन असावं. त्यात आपल्याला कुत्री खात नाही. आपलं आयुष्य गोरी दिसली गाला कसली माझीच आहे, तुझ्या बापाची पेंड आहे. तर विचार पण कर ना सामर्थ्याचा, कर्तव्याचा. काही लागत नाही रे. यश मिळवायला, सामर्थ्य मिळवायला, प्रगती करायला, पैसा कमवायला फक्त ज्ञानाची सांगड लागते, फक्त अभ्यास लागतो, काहीच लागत नाही. कष्ट करायचे जाणत असले की जगाचा मालक बरोबर देतो. उद्यमेन ही सिद्धंती कार्याने मनोरथ आहे नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुख्य मृगः. उद्योग सिद्धीला न्यायचा मनात ठेवून चालत नाही, काम करावं लागतं. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून कधीच हरीण जात नाही. सिंहाला झोप लागली, हरणाला लईच माय आली. हरीण म्हणला माय सिंह झोपलाय पण ती भोकेच ना असत. मग हरीण म्हणला तू तोंडवच मी तुला तोंडात जातो. असं शक्य आहे का? निसर्गाच्या विरुद्ध आहे. कष्ट केल्याशिवाय कुणाचाच बाप येत नाही, जगाचाही देत नाही. कष्ट करा, मंथोनी
चुकलियावर मग फेरा पडे. आमचं काय झालंय, नाकाच्या शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गंध बापाच्या कमरेत लावला आणि देव भेटला नाही. अरे तू बाप ठोकला. मेंटॅलिटी वापर ना. 10 दिवस गणपती बुडवताना बाबूराव बघा ना. आणि बायको भेटणं म्हणून तू देव ना जीवला. नवरात्राचे उपास, दुसऱ्या दिवशी पोकळ देवी कोपती म्हणून. देव कधीच कोपत नाही. आणि आई येते, जग जननी येते, विश्वाची मालकी नाही ती. कोपेल कशी? कधी गाथा वाचा. जगाच्या मालकीनीला कोपायची गरज काय? आणि छोटे कसं रे, महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतं म्हणून. तर माणूस आहे का भूतोय तुम्ही? अरे विचार करा ना. माऊली आहे, मी म्हणत नाही. तुकोबा म्हणतात, अरे 900 कन्या पुत्र होते तरी का करणे लागे पती. तेही घडतं, पण त्याला माणूस तेवढा तपश्चर्या करणारा लागतो. असं नाही की ते घडत नाही, तेही घडतं, पण कधी त्या व्यक्तीची थोडी तपश्चर्या पाहिजे. माऊली सांगतात, जयाचे नाही कधड नाही तयासी परित्र पुस्सी काही. तसे जसेची वाटेनं पाहता वैसेची गावा न येता. बाळपणीच सर्वज्ञता वरी तयात आहे. बालपणीच भगवंतानी सर्वज्ञानं वरलंय. का वरलंय? ज्ञान गुणगम्य ज्ञानदेवा लागले निवृत्तीने दिदले माझ्या हाती. कुणीतरी दिलंय. तुकोबा म्हणले, माझ्या वडिलांची मिरास का देवा, तुझी चरण सेवा साधावया. नाहीतर करा विचार, 22-23 वर्षाची पोरगी एवढी सामर्थ्याने व्यासपीठावर बोलूच कशी शकते? तुम्हाला वाटतंय बोलणारी मी आहे, पण हेही तुम्हाला कळलं पाहिजे की मी बोलायचं सामर्थ्य माझ्या पूर्वजांच्या पिढ्यानपिढीच्या परमार्थामुळे मिळालंय, नाहीतर ते शक्य नाहीये. तर माझ्या बापाची माळ नाही, माझ्या आज्याची माळ नाही, माझ्या पंचाची माळ नाही, तर मला कीर्तन करणं जमणार? हे कुणीतरी केलंय पण आम्ही फळं बघतोय. सर्व सुकृताचे फळ मी, पण त्याला जाई नगे मायता या पंढरपुरा. हे वर्म आहे ना. कर्म साधायला वर्म लागतं की नाही? कर्म म्हणजे साध्य आहे, वर्म म्हणजे साधन आहे. हरिमुखी म्हणा, हे वर्म आहे. याचं फळ काय? द्वारकेचा राणा. कर्म काय? आसोनी संसारी. संसार हे कर्म आहे. आदर्श संततानी कर्मानुबंधिनी मनुष्य लोके तेषां समुद्रता मृत्यू संसार सागरात भवविन चिरात पार्थमया विशुद्ध चेतसां क्लेशोदिकतरस्तेषां अव्यक्तासक्त चेतसां अव्यक्ताहि गतिर् दुःखं देवदभीर व्याप्यते. इथं व्यथित करणं हे कर्म आहे. संसार करणं हे आमचं कर्म आहे. पण ह्याच्यात आम्ही सुख शोधलं हरिमुखे, त्याने आमचा संसार आपोआप झाला, कारण जगाच्या मालकाने केलं. इट इज पॉसिबल. अगदी तुम्हाला देव मानायचा नसेल ना, तर एकदा ज्ञानेश्वरी वाचा, एकदा वाचा. कुठल्या बेसिसवर भगवंताचं अस्तित्व नाकारता तुम्ही? 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. 90% सायन्स इट्स ज्ञानेश्वरी. बरं का? आजची पिढी लॉ करताय, BHMS MBBS करताय, पॉलिटेक्निकल मेकॅनिकल इंजिनिअरिंग करताय, आर्ट कॉमर्स सायन्स करताय, व्यापार करताय, संसार करताय, राजकारण करताय, कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करताय, भरतीची तयारी करताय, काही करताय. आयुष्यात तुम्ही काही करा, काही, पण जेव्हाच तुम्हाला वाटेल ना, ज्या वेळेस की आता सगळं संपलंय, एकदा ज्ञानेश्वरी हातात घ्या. एकदा सामर्थ्याने सांगतात. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी सायंटिस्टना लावला. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचे आवेशे प्रगटले ते जलकलकीत दिसे तर या विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते. हे आपल्या ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. याला विज्ञान म्हणायचं, याला वारकरी संप्रदाय म्हणायचा. ही ताकद आहे. सासूचेनी सांगसे खंडी जपाय पाणी राज हमसे तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय. आणि एवढं सगळं मिळवून आम्ही विचारलं माऊलींना, तुम्हाला काय आवडतं? माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने नगुडी. काय व्हायचं तुम्हाला? ज्ञानदेवे वैष्णव मोठा. काय व्हायचंय? दास व्हायचं. म्हणजे एवढं करूनही मालक नाही व्हायचं, बिलकुल नाही, दास व्हायचं. प्रत्येक क्षेत्रात प्रत्येकाला मालक व्हायचं. आम्हाला दास होईना भिकारी, पण पंढरीचा, कारण आम्हाला माहित आहे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच असाकडे पडू नये दी. विषय तो त्यांचा झाला. मग तुकोबा म्हटले, काय कमी आहे मला देवा? काहीच. मग तुकोबारांच्या तिथे पखावाज वाजत, तुम्ही जागेवर आले का? तुम्ही फिरत जा, पण येत जा, ठीक आहे नाही? इष्टी चहा पाण्याला थांबत असते, गाव येऊस तर सोडायची. हा विनंती आहे बरं का. हा विषयाकडे ताकद लक्षात घ्या. मग वादक जेव्हा वाजवायचे आले नाही आहेत, थापेवर त्यांना कळलं की माझं सदा वाजवायला आलं. विचार, डोळे उघडले, तोच दिसला. प्रेम बघा, तोच दिसला. आनंदाने कीर्तन केलं. कीर्तन झाल्यावर सगळे पाया पडले. टाळकरी पाया पडले, गायक पाया पडले, विनेकरी पाया पडले, सगळे पाया पडले. पखावाज वादकही पाया पडले. काय सुंदर पखावाज वाजवलास म्हणून पाठीवर तुकोबारांनी थाप टाकावी, पण थाप काही पाठीला लागली नाही, जमिनीला लागली. तुकोबा म्हटले, का रे रागावला काय की माझ्यावर?
नुसता पाया पडला आणि हात लावेपर्यंत गेला. शास्त्रीला सांगितलं, शास्त्री बोलवा बरं त्याला. शास्त्री घरी गेली त्या पखावाज वादकाच्या. दरवाजा वाजवला, पुतण्याने दरवाजा उघडला. आवाज खेचायला लागला बरं का, मग तरी योग्य होती, आता खेचायला लागला आवाज. आणि नाही विको असू द्या, त्या सिंगल आवाजाने पुन्हा जास्त त्रास होणार. विचारलं, विको असू द्या, एकदम सिंगल टाकला आवाज. विठाला विचारलं, बाबा काय झालं? अंथरुणात आहे हा. आल्या आल्या अंथरुणात गेलास. तुकोबावर रागवलास, ठीक आहे, माझ्यावर का रागवतोस? मला तरी बोल. नाही शास्त्र, तुमच्यावर का रागव? अरे तुकोबा वाट बघतात तुझी तिकडे. एवढा गोड पखावाज वाजवलास आणि भेटलाही नाही तुकोबांना. त्यांनी डोळे उघडायच्या आत तू निघून आलास. असं का केलंस? मस्करी करताय शास्त्री. अहो 2 पावलं चालावी एवढी ताकद या शरीरात नाही. आणि तुम्ही काय म्हणताय तुकोबांचं कीर्तन वाजवलं? आजवू नका, लाजवू. डोळ्यातनं पाणी येत आहे. माझ्या जगद्गुरु तुकोबांचं कीर्तन आहे. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन आहे आणि मला पखावाज वाजवता आला नाहीये. याच्यापेक्षा प्राण ठेवला नसता तरी चाललंच असतं की. इतकं वाईट वाटतंय तर तुम्ही तूक मीठ चोळताय, असं नका करू. अरे असं काय बोलतात तुम्ही? मी बघितलं तुम्ही पखावाज वाजवला, मी नाही वाजवला शास्त्री. एकदा माझ्या आणि तुकोबाची भेट घडवून. माझ्यात चालायची ताकद नाही. शास्त्रीने खांद्यावर घेतलं जातं आणि पाठीवर खांद्यावर घेऊन शास्त्री तुकोबाराकडे घेऊन आलेत पखावाज वादकाला. आलास का रे? किती रागावशील रे बाबा? तुकोबा म्हणतात, किती रागावशील? इतका गोड पखावाज वाजवलास आणि क्षणभर थांबला नाहीस. तुझं दुखत असताना मी तुला बोलवलं याचं वाईट वाटलं का रे? माफ कर बाबा मला. तुकोबा लाजवू नका, तुम्ही काय माफी मागताय? जगद्गुरु तुकोबाराय तुमचं कीर्तन आहे आणि मला पखावाज वाजवता आला नाही, याच्यापेक्षा दुर्भाग्य काय? महाराज जीव ठेवायची लाज लागते तर तुकोबांचं कीर्तन मला वाजवता आलं नाही. माझी विनंती एवढीच आहे, या चरणावर जागा द्या. माझा प्राण या चरणावर सोडू द्या. तुकोबारांच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि तुकोबाला आत्मीयतेनं सांगतात सदा, मी नाही वाजवला तुकोबा तुमच्या कीर्तनात पखावाज. आता तुकोबाईने पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे बघावं, विठ्ठलाकडे बघावं आणि विठ्ठलाकडे बघून डोळ्यात पाणी आणून तुकोबा सांगतात, देवा काय मन मोठं रे तुझं, इतकं कसं हृदय विशाल आहे तुझं. अरे माझं कीर्तन चांगलं व्हावं, माझं कीर्तन आनंदी व्हावं, मी आनंदाने कीर्तन करावं म्हणून माझ्या कीर्तनात पखावाज वाजवलास की रे? पखावाज वाजवलास यात काय नवालय पांडुरंगा? या येड्या तुकाच्या पाया सुद्धा पडलास की रे विठ्ठला. जगाचा बाप तू, विश्वाचा मालक तू, पण तुकोबारायांच्या चरणावर मस्तक ठेवलंस की रे पांडुरंगा. या दोन्ही सामर्थ्य लक्षात घ्या. तुकोबारायांच्या चरणावर जगाचा मालक मस्तक ठेवतो हेही सामर्थ्य लक्षात घ्या. आणि त्याच्या पलीकडे जगद्गुरु तुकोबाराय इतके सामर्थ्यवान आहेत की त्यांचं कीर्तन या जगाच्या उद्धारासाठी जगाच्या मालकाने हे साथ द्यावी एवढी ताकद त्याच्यात. हे तुकोबाराय का मागणं मागतात? तो म्हणतात, देवा यदा कदाचित आम्ही लाडावलो गेलो, कारण देव सगळं देतो, सगळं. तुम्ही फक्त नाम घ्या. नाही तयावीनं भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल, काही नाही, फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणा, राम राम म्हणा, कृष्ण कृष्ण म्हणा, काही लागत नाही. फक्त मुखात नाम. देवाचं नाम कसंही घ्या, गार जमते, एवढा काही विषय नाही महाराज बरं का. फक्त विनंती एवढीच आहे, भजनात नशा असावी, नशेत भजन नसून. काय म्हणणं आहे तुमचं? बाटलीशिवाय ढोलकी वाजत नाही ह्याला गोंधळी म्हणायचा, गांजाशिवाय झांजा आपलत नाही ह्याला आरती म्हणायचा. भजन कसं असं? जुनी भजनच होती की, लेकरांची सेवा केली सतुआई, कसं पांग फेडू कसं उगवत नाही, तुझ्या गुणगायना जगी तोड नाही. ओवाळीन जीव माझा सावली विठाई विठ्ठला, माय बाबा जन्मभरी सेवा तुझ्या पावलांची.
विठ्ठलाची वाट दुखे संसाराची सोडण्यात पावले चालत काय ताकद होती मलाच बसणं. एका म्हातारी माझ्याजवळ आली, म्हणली ताई तुम्हाला भजन म्हणून दाखवते. म्हणलं कुणाचं आहे? ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, जनाई, मुक्ताई, नाथबाबा, नामदेव आहे. म्हणली माझंच आहे. दाखव म्हणून म्हातारीनं भजन चालू केलं. आणि तेव्हा तुझ्या पायात गुतलं माझं मन रे, आणि घेतला मोबाईल लावते तुला फोन रे. म्हातारीचं लईच पर्सनल कॉन्टॅक्ट असतो देवापाशी. म्हणलं पुढचं चरण, आणि तेव्हा तुझी आठवण लयला येते म्हणून त्याला मिस कॉल देते. यावं ना जरा बॅलन्स वगैरे बदलायचं आहे की नाही. विनंती आहे म्हणून आहे असं नाही, पण भजन गोड असं खूप ताकद आहे याच्यात. देवाचं नाम कसंही घ्या बरं. मला सांगा मध रागाने खाल्ला मग गोड लागत नाही का? लागतो की नाही? माय माऊले बोलवचं, मायबाप बोलवचं, गोड लागतो की नाही? आपल्या गावा शेजारी नदी आहे का? आहे का? जवळ आहे का? पाणी आहे का नदीला? मरण इतकं आहे का? मरण इतकं मग विहीर वगैरे आहे का गावात? मरण इतकं पाणी आहे, मला नेऊन टाक. तोपर्यंत तुम्ही खुश वाचाल असं काही वाटत नाही नाही का? आशे बसल्यात, तू बोल मी हाय, तू बोल मी बसलोय, तू बोल मी ऐकतोय, तू बोल. नुसतं उपकार करताय परमार्थावर. पण तुम्हाला काय वाटतं? तुम्ही नाही बोललात तर माझं काही तोटा आहे? अरे माझं ठरलंय ते ठरलंय, तुम्ही येडे महाराज. तुम्ही काय वेड्यासारखं काय करताय? अरे माझं काय, मी असंही नाम घेणार आहे, तसंही नाम घेणार आहे, घेतलं दिलं तरी घेणार आहे, नाही दिलं तरी घेणारच आहे. तुम्ही वेडे. तुमचं कसं झालंय, एक पोरगा एसटीत चढला, खाली उतरला, मोठ्या मोठ्याने हसायला लागला. शेजारच्याने सहज विचारला एवढा का हसतो? कंडक्टरला फसवलं. म्हणला कस काय? मग म्हणलं तिकीट काढलं आणि गेलंच नाही. कळलं त्यालाच कळलं महाराज. आणि काही ना काही माणसं अशी असतात त्यांना कितीही बोला ते मुद्दाम करतात. मुद्दाम टाळ्यावर वाजवणार नाही. भजन काय मुद्दाम त्यांना माझी जिरवायची असते. ती कीर्तनाला मित्राला म्हणणार एवढी पोरगी वरडत होती बोल बोल, माझ्याकडे बघत होती, पट्ट्या बोललाच नाही. ऍटिट्यूड कशाचा दाद्या? अरे 7 कोटी घरं सोन्याची रावणाची. किती बरं का? 7 कोटी घरं सोन्याची. एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल. एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल. बरं का? आपल्या सासऱ्याने अर्धा तोळा घातला आपल्याला धोंड्याच्या महिन्यात, तरी आपली बायको आणि आपण महिनाभर स्टेटस ठेवत होतो. लग्नाचा जावई गेला सासरवाडीला महिनाभर. विचार करा किती संपत्ती आहे. असे 1,500 ते 2,000 चौकटी असणारे एक घर, अशी 7 कोटी घरं सोडायची. लक्षात घ्या. 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू, नवग्रहाच्या पायऱ्या, कुबेर राखणीला, गाडवळी, गजानन, सटवी करी, बाळांपण, ही सत्ता आहे रावणाची. तरी रामाच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय मोक्ष नाही, हे अटल सत्य नामचिंतनाचं आहे. विचार करा, तसल्याला मस्तक ठेवावं लागलं. असल्याचं काय करे? 2 BHK आपला, गाड्या हप्त्यावर आहे आपल्या. अरे ज्ञान काही मात्र नाही. शास्त्र, वेद, पुराण, उपनिषद पाठ आहेत रावणाची. भक्ती आज सगळ्यात रावणासारखा शिवभक्त झाला. धन्य वाक्य रावणाचे, दास झाले शंकराचे. काय शिवभक्ती! नाथ रामामध्ये वर्णन करतात. रावणाच्या शिवपूजेला 7 ते 8 तास वेळ लागायचा. 14 माणसं पूजेचं सामान हाताखाली द्यायला होती. रोज 1000 कमळ शिवपिंडीला व्हायचा. चुकून एक दिवशी 999 भरले. स्वतःचं शिर कापलं आणि 1000व शिर कमल म्हणून शिवपिंडीला अर्पण केलं. एवढा महान शिवभक्त आहे. विचार करा, येणार नाही रावण. लंका कोणाची? बिका पाटलाची. लंका कोणाची? महादेवाची. कोणाची? लंकेचं स्थापत्य, लंकेची पार्वती ऐकलं असेल ना. हा, महादेवाची लंका आहे. लंकेचं स्थापत्य महादेवाचं आहे. महादेवाच्या लंकेच्या वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला बोलवलंय. कारण त्याच्यासारखा शिवभक्तही दुसरा नाही आणि त्याच्यासारखा ज्ञानीही दुसरा नाही. इतकी सुंदर पूजा मांडली आहे. देव झाले खुश. आधी स्वभावाने शिव कसा आहे? शिव बोळा. चक्र नाथबाबा वर्णन करतात. आधी स्वभावाने बोळा, त्यात खुश झाले. देव म्हणले काय मागायचं तेव्हा? जगातला पहिला पुजारी वास्तुशांतीला आला, बंगलाच घेऊन गेला. कळलं त्यालाच कळलं महाराज. विनोद न कळणं हा सगळ्यात मोठा विनोद आहे. कळलं त्यालाच कळलं महाराज. बरं का? एक कीर्तन झाल्यावर हसत होता. म्हणलं दादा झालं, आता का हसतो? ती म्हणला ताई सुरुवातीचा विनोद आता कळला. एवढे वेळ करीत काय होता? असले नमुने भेटतात माऊली कीर्तना गेल्यावर. एकतर कीर्तन
कलर उभा राहिला. म्हणलं आपल्या गावात हरिभक्तपरायण कुमारी शुल्लताई पाटील आल्या, त्यांनी काय कीर्तन केलं. वा, आपल्या गाववाल्यातर्फे कुटुंबातर्फे ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली. म्हणलं मी आले, मी आहे, मारतो का काय. लोक विचित्र. एकतर लोकांना कीर्तन माहित. हा बिलकुल. आजच्या पिढीला तर कीर्तन काय असतं हे सांगावं लागतं. काय काय पोरं फुशाल फोन करून म्हणतात, हा ताई तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता. प्रोग्राम करते होय रे मी, तुला ह्यो प्रोग्राम दिसत होता. आमच्या गावात सप्ताह होता, तुम्हाला घुसवायचं होतं. घुशेव महाराज लोकांना घुसवतो का. त्याच्यापेक्षा ही चित्र. तुमची सुपारी किती देतो. माझ्या आईच्या दारात सोन्याचं झाड आहे. विचार कर घरात किती असेल. आणि संपत्तीचं म्हणाल तर धर्मशास्त्र सांगतं विपदो विपदो नेम संपदो नच संपदा विपदा विस्मरणं विष्णू संपन्नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती, भगवंताला मनात साठवणं ही खरी संपत्ती. ज्याला जपता आली तो श्रीमंत आहे. परमार्थ हे महाधन जोडी देवाचे. सगळ्यात निर्लज्ज गोष्ट आहे भजन न आवडणं. सगळ्यात लाजीरवाणी गोष्ट आहे देव न कळणं. आणि आम्ही तर एखाद्या बाईला पुरीला विचारलं ना, का ग बाई वेल एज्युकेटेड आहेस, हाय क्लास लाईफस्टाईल आहे, मोठ्या घरची आहे, पण कधी भजन करताना दिसली नाही. ती लय स्टँडर्ड पद्धतीने सांगताय, आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, नो इश्यू. तू देवाला मानत नाही, काहीच वावगं नाही. पण ज्या दिवशी देव तुला मानणार नाही, तू झोपलेली असेल, अख्खं घर रडत असत. म्हणून देव मानतोय तोपर्यंत चाललाय. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पंचमन्नम चतुर्विधम. बोलवणारा, चालवणारा, दाखवणारा, जगवणारा हे सगळं सोडा. अन्न पचवणारा सुद्धा विठ्ठल आहे. जठरामध्ये अग्नी म्हणून वास करतो तो माझा जगदीश्वर. तो आहे म्हणून पचतय. म्हणून जुन्या बायका चुलीला आधी घास टाकायच्या आणि मग स्वयंपाक करायच्या. खरंय का माय मावल्या. तुम्ही मुदाम करताय का. हा बोलत नाही असं मी नाही का. आता तू बोलायला लागली क्या गावाला कळतो कुणाची सून भांडती. इथंच बोला ना होय ग. बोलत जा की ग माय. विनंती कोंबडीच्या माय मावल्या. पहिल्या माय मावल्या चुलीला घास टाकायच्या हो की नाही. हा पाठीमागच्या तुम्हाला म्हणजे काय तुमचं काय काय प्रॉब्लेम काय बरं. हा तुम्ही करा वटवट आम्ही हाय रामदट. असं नका करू माय. नवरा बायकोचं भांडण चाललं होतं. बाई बोलली तुम्हाला माझी कदर नाही. तुमचं घरदार शेतीबाडी आई बाप बहीण बाळा सगळं मी सांभाळते. सगळं मी एकटी सांभाळते. मी काय काय सांभाळू. नवरा म्हटलं सगळं मी सांभाळतो, तू फक्त तोंड सांभाळ. अगं एवढं बोलता का तिथं संसारात. इथं बोलत जा की ग माय. अधिकार आहे का तुमचा इथं बोलत जा. पहिली माय टाकायची की नाही टाकायची. आता काय राहिलं नाही. आता कारण चूल राहिली. पण माझी विनंती गॅसवर करत असाल स्वयंपाक तरी पहिला घास अग्निदेवताला द्या आणि मग स्वयंपाक. कारण जठरामध्ये आपली अग्निपचन क्रिया करते म्हणून तिला घास दिला की पचत. विनंती बर. आणि जुन्या बायका जुनं सगळंच करत होतं. जुन्या बायका 12 दिवस तरी लेकराचं तोंड जगाला दाखवत नव्हतं. माऊलींचं वर्णन आहे बघा. लल्लाटी जे लिहिले न पुसेगा काही केले. सटवीत 5व्याच दिवशी माथ्यावर आयुष्य जन्म मृत्यू लिहिते म्हणून 12 दिवस उमटेपर्यंत तोंड जगाला दाखवायचं. बारसं केल्यावर जगाला तोंड. बारसं त्याच्यासाठी नसतं, तोंड दाखवायलाच बारसं असतं. हा येड्या नव्हत्या त्या. तुम्ही लय शहाणे. तुम्ही जन्माला बाळाला की 3ऱ्या सेकंदाला फेसबुकला पोस्ट टाकता बेबी इज कॉम. ओके लाईक सबस्क्राईब अँड शेअर. नाही खरं आहे दादा तुझं. दाखवायचं नाही असं नाही. सोशल मीडिया वापरायचं नाही असं नाही. बिलकुल. आपले सण, आपल्या जयंता, आपला सप्ताह, आपली कीर्तन, आपली परंपरा, आपल्या रूढी, आपली माती. आपण आपल्या धर्माच्या 1000 नाही लाख पोस्ट टाकायच्या. लाख नाही कोट्यावधी. बघणाऱ्याचे डोळे टिपले पाहिजे इतक्या टाकायच्या. माझी विनंती आहे गाव आपलं, माती आपली, तालुका आपला, जिल्हा आपला, राज्य आपला, परंपरा आपलं, ज्ञान आपली, संस्कृती आपली, त्यागही आपल्याच पूर्वजांचा. मग इथं साम्राज्य सुद्धा आपलंच असलं पाहिजे. कुणाच्या बापाची जागीर करू नाही दिली पाहिजे. मी नाही म्हणत बरं. आपण कीर्तनात संतांच्या पलीकडे काही बोलू नये. भले तरी देऊ कासेची रंगोटी पण नाठाळांच्या माती हानुकाठी. तुकोबांचं स्पष्ट मत आहे. अरे आमच्याशी प्रेमाने वागलात ना अंगचं धोतर सोडून तुमची लाज राखू. पण आमची लाज काढायला लागले ना झेंडा खाली दांडावर करून धोतराची ताकद दाखवू. अरे शरपटलेले बेलपटलेले समजता का काय. ते शिवराज आणि तुकोबांच्या कीर्तनात बसून स्वराज्य शिकलं. ते शंभूराजे
त्यांनी वयाच्या 17 वर्षी बुद्धभूषण नावाचा संस्कृत धर्मग्रंथ लिहिला. ताकद लक्षात घ्या, काही लागत नाही रे. काल आज आणि उद्या तुम्हाला हे मान्यच करावं लागेल की शास्त्रापेक्षा शास्त्र कधीही ताकदवानच आहे आणि शास्त्राने जग जिंकता येतं. काय मान्यच करावं लागेल. म्हणून तर काही नाही रे. काय लागतं? 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ स्वराज्याचं. किती? 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ स्वराज्याचं. 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. जर शिवरायांनी विचार केला असता माझा बाप यांच्या हाताखाली काम करतो, मी हिंदवी स्वराज्याची स्वप्न बघावी कशी, तरी त्या मुघलांच्या नाकावर टिचून एवढं कमी घोडदळ पायदळ सैन्यबळ खजिना असताना माझ्या शिवरायांनी 40 वर्षाच्या आत 260 पेक्षा जास्त किल्ले हस्तगत केले. हा इतिहास आहे माझ्या हिंदवी स्वराज्याचा. त्याचे वारसदार आहे आम्ही. आणि आम्ही छोट्या छोट्या गोष्टीला घाबरू कसं? आली ना शिवजयंती जवळ, दिवसात 3दा करायची. कोणी म्हणले ना महिन्यात 2दा का करता, आपण दिवसात 3दा करायची. त्यांना म्हणायचं अरे आम्ही वर्षात रोज जरी केली ना तरी उपकार फेटणार. कारण राजा नसतं तर कीर्तन करायला परवानगी घ्यावी लागली असते. जहा बना हम थोडा कीर्तन करना चाहते हैं, आपकी मर्जी हो तो कर ले. पोकळ बाबूचे ठोके दिले असते आपल्याला. कीर्तन तर सोडाच, मान वर करून जगता आलं नसतं. वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया. शुक्र गुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया. औषधी त्याचं नशा आली ना दणक्यात आणि त्याच्यासारखा सण दुसरा नाही. आणि हे 2024 फार भाग्यवान आहे. 22 जानेवारीला रामाचं महाराज वारकऱ्याला विचारा काय किंमत असते रामाला अयोध्येत आणायची. प्रत्येक वारकरी अयोध्येला जायचा, 8 तास करायचा, पण तंबूच्या पाया पडून यायचा. राजकारण सत्ता याच्या कुठल्याच गोष्टीशी आम्हाला घेणं देणं नाही. आम्हाला घर नसलं तरी चालेल, पण आमच्या देवाला आणि आमच्या देवासारख्या बापाला घर असावं हा 8 तास करणारे वारकरी आम्ही. आम्ही घरात गेल्यासारखा आनंद होतो. काय देखणं रूप आहे हो. ज्यावेळेस पहिल्यांदा मूर्ती पाहिली ना सोशल मीडियावर, असं वाटतं आत्ता जाऊन मिठी मारलं. इतका देखणं आहे ना देव, इतकं गोंडस रूप आहे त्या रामाचं. देव करवून घेतो रे. तुम्ही नीट ऑब्झर्व करा. मूर्ती मंदिरात न्यायच्या आधी तेज नव्हतं, पण जशी मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाली त्याच्यामध्ये जिवंतपणा आला. इट इज नॉट अ मॅजिक, इट इज लॉजिक. तर्क वितर्क लावा जरा, कसं काय शक्य. इट इज पॉझिटिव्ह एनर्जी, सकारात्मक भावना. देव करायची ताकद या नामचिंतनात आहे. म्हणून विनंती आहे, दणक्या कुठलीही गोष्ट करायची ना शिवजयंती. वाघाच्या जातीची मोलाची छातीची जगात वैभवशाली, वाघाच्या जातीची मोलाची छातीची जगात वैभवशाली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. या मातीचा अभिमान आहे, असं प्रत्येक जण टाळ्या वाजतात. थोडी एन्जॉय कर. वर्षापूर्वीचा काळ डोळ्यासमोर
बाजी प्रभू देशपांडे या घोड चिंडे दोन्ही हात गेले पण बाजी प्रभू लढतात. बहिर्जी नाईक प्रयासाची टंकर केसर सेनापती हत्तीराव अरे काय वय रे यांची 70-72 वर्षाचं म्हातारं 10 मिनिटात गड किल्ला चढायचं काय शरीर असेल हंबेला काय ताकद कशी त्रिकाल चमकत होती त्यांच्या तलवारीची माती कशी त्रिकाल चमकत होती त्यांच्या तलवारीची माती सवारीतून छत्रपती वाटे साईला नागवती विराजाच्या छातीत मराठी माती ज्याला जय म्हणून वाटलं नाही तुम्ही घरी जाऊन पेटवून घ्या. तुमचं एक खरंय म्हणा. 500 आणि 1000 500,000वर मतदान करणारे माणसं बोलू नका. 500,000वर मतदान करणारी माणसं आपण काय शिवराय करणार आहेत नाही का. आम्हाला फक्त माझी गाडी माझी माडी माझी दाढी माझी बॉडी माझ्याच बायकोची गलगल साडी ना. तुझी दाढी जळू दे पण माझी पिढी पिटू दे. आजची पिढी जरा विचार करा. धर्मासाठी मरा. 56 लाख कोटीचं तख्त शंभूराजांना मुघल देत होते. आकडा ऐका आकडा येईल. 56 लाख कोटीच तख्त शंभूराजांना मुघल देत होते तरी साधी नजरही माझ्या राजांना खाली घेतली नाही. खरं ना विचार. कधी विचार करते मायबाप आजच्या पिढीत नेमकं चुकतोय काय. मार्गदर्शन आपण पोचवायला कमी पडतोय. 8वीचा पोरगा माझ्या समोर मावा चोळतो. मला लाज वाटते का रे तुला. चडीतला पॅन्टीत ये. तो म्हटलाय तू कोण. म्हणलं मी महाराज. ती म्हणला मांडपात. झालं ना कीर्तन ज्ञान नको पाचोळ म्हणलं. आपण आपल्या बापाचं ऐकत नाही. झुट्यानं नाही साला तू काही चीज आहे का म्हटलं. समोर त्याचा बाप आला त्यानं चोळीली मावाची म्हणून पटकन मागं घेतली. म्हणलं काय आत्ताच म्हणा तर बापाला घाबरत नाही. ती म्हणला घाबरत म्हणून मागं घेतली नाही ती त्यातली आरती मागते म्हणून मागं घेतली. याचा पोरगा संत नाही होणार आहे. ताकद लक्षात घ्या बरं का. माय लेकराला पुस्तक वाच वाच म्हटल्यावर लेकरू कधीच पुस्तक वाचत नसतं. तुम्ही पुस्तक घेऊन बसाय. लेकरू शेजारी बसल्याशिवाय राहत नसतं. याला संस्कार म्हणायचे असतात. मी विचार करतोय काही श्रीमंत असतील ते लेकर ज्यांच्या मुखात हरिपाठ आहे. काय पवित्र असेल ते कुळ ज्यांच्या घरात ज्ञानेश्वरी वाचली जाते. आणि काय भाग्यवान असतील ते मायबाप ज्यांच्या पोटी भजन करणारी लेकर जन्माला आली. मी विचार करते काय पवित्र असेल ते कुळ. ही संपत्ती देवा मला दे. आणि या संपत्तीला मला टिकवायचं असेल तर सगळ्यात मोठं नम्रता. मला दास होता आलं पाहिजे. आम्ही दैवाचं आहे पण दास. कारण अहंकार कोणालाही झाला तरी देव दुरावतो. रुक्मिणी मातेला अहंकार झाला. बलिप्रतिपदा माहित आहे मायला. बलिप्रतिपदा कधी असते. दिवाळीत. आपण त्याला पाडवा म्हणतो बरोबर. पाडव्या दिवशी कोण कोणाला ववाळतं. बायको नवऱ्याला वळते. मला दिवस चुकवू नका रे. दिवस चुकवू नका बरं का. माय माऊल्या भाऊ लय असते त्याच्यामुळे पाडवा लक्षात ठेवला पाहिजे. महाराज भाऊबीजेचं काय येते जाते महाराज. पाडव्या दिवशी बायको नवऱ्याला ओवाळते हा नियम आहे. रुक्मिणी माता म्हणल्या देवाला देवा रोज तुम्हाला भक्त पहिल्यांदा ओवाळतात. आज माझा अधिकार आहे की नाही. आज मला ओवाळायचं आहे.
नक्षत्रासारख्या नटल्या रुक्मिणीबाई, नक्षत्रासारख्या 16 शृंगार केलं, कानात नाकात डोक्यावर छान साडी नेसली. वा काय देखणं रूप आहे रुक्मिणी माताचं. आणि त्या रुक्मिणी मातेकडे बघून देवही म्हणला, काय सुंदर दिसतस ग. अरे येड्या बाबड्या माणसाने आपलं कौतुक केलं तरी आपल्याला अहंकार येतो. आता कौतुक करणारा देव आहे, मग अहंकार येणार नाही का? रुक्मिणी मातेला अहंकार झाला. रुक्मिणी मात्या मनातल्या मनात म्हणल्या, मग दिसतेच नशीब आहे तुमचं, तुम्हाला भेटली. लय असत्याल पण आपल्यासारखी हुडकून सापडणार नाही. पण देवाला मनातलं सुद्धा न सांगता तुम्हाला कळू येते. अंतर देवाला मुलगीच्या पायातल्या पैंजणातल्या घुंगराचा आवाज ऐकू जातो. मग रुक्मिणी माताचं बोलणं कळणार नाही का? देव मनातलं ऐकून रुक्मिणी मातेला मनातल्या मनात म्हणले, तू ये आता ओवाळाय, तुला दाखवतो. रुक्मिणी माता ओवाळायला गेल्या पण देव सापडला. लाजली गे माया तकवणा वाळू, आता कवणा वाळू, तिकडे मारे तिकडे, तिकडे मारे तिकडे. चतुर्भुज गोपाळ. देवा इतकं देखणं कोण आहे सांगा बरं? देवासारखं देखणं. राजसुकुमार बदनाचा पुतळा रवी शशिकळा. काय राम माझा देखणं आहे, काय देखणं आहे. रामाच्या पायने दगडाची अहिल्या ठरली, दगडाची काय झाली, बाई झाली. ऋषीमुनींना वाटलं रामाचा पाय कुठल्या जरी दगडाला लागला त्याची बाई होती, म्हणून मोठे मोठे ऋषीमुनी दगड घेऊन रामाकडं कशाला, बायको करून घ्यायला. पण रामाला बघावं ऋषीमुनीचं मनच भाळावं. तर मन किती बेकार आहे. विवेकाते बोलवी संतोषाशी चाडा लावी, बैसी जे तरी हिंडवी दाही दिशा. विवेकाला विसरायला भाग पाडतं, संतोषाला चाड लावतं, बसल्या जागी फिरवतो ते मन आहे. पण मन कुठं थांबतं? आता कुठे धावे तुझे चरण देखली या भाग गेला. तसे त्या ऋषीमुनींचं मन देवाच्या रूपावरच थांबलं. एवढं सुंदर राम बघून ऋषीमुनींना काय म्हणायचं त्याचं भान राहिलं नाही. ऋषीमुनींना म्हणायचं होतं आम्हाला या दगडाच्या बायका करून द्या. ऋषी म्हणले देवा आम्हाला तुमच्या बायका करून घ्या. देव म्हणला पिसाळ बिसाळ का काय लागला का दिवसच घेतली हिमालयात. अरे येडे का काय विनोद करते, येडे काय तुम्ही. एखाद्या पुरुषाकडे बघून स्त्री बोलते, काय देखना पुरुष, ठीक आहे नैसर्गिक आहे. एखाद्या स्त्रीकडे बघून पुरुष बोलतो, काय देखणी पोरगी, ठीक आहे. पण पुरुषाकडे बघून पुरुष बोलतो का? हा ना. म्हणजे एखाद्या पोरानं म्हणावं काय देखणार करतो का लगीन माझ्यासोबत, असं होत नाही ना. किती देखना मित्र असते ते असं लगीन करू वाटतं का? कारण कळतं ना आपल्याला भेद आहे असं जमत निसर्गाच्या. हा मग देवाला तसं ऋषीमुनी म्हणले हा बायको. अरे येडाय का तू, नवरा बायको व्हायला तुम्ही स्त्री पाहिजे, मी पुरुष पाहिजे, नाही तर मी स्त्री पाहिजे तुम्ही पुरुष पाहिजे, असं विरुद्धाभास कुठं सांगताय. देवा काही करा पण आम्ही तुमची बायको. देव म्हणले थांब बाबा थांब. ह्या जन्मात जसं वाल्मिकींनी लिहिलंय तसं मला एक वाणी एक वाचनी एक मर्यादा पुरुषोत्तम राम मर्यादा से होंगे का महामह दीवानी राम के. राम जी की डोली चली बोले बजरंग बली भक्ति अयोध्या धाम के. अब हमें नहीं होश भरा दिल में है जो शकल के है बनाया
पिढी आम्ही काय भाग्य रे आमचं, आमच्या धर्माचा विजय आमच्या डोळ्या देखत झाला. माझा राम माझ्या डोळ्या देखत राजवाड्यात गेला. महाराज खऱ्या रामाला 14 वर्ष तरी वनवास होता, म्हणजे अवतारात. खरं तर नंतर चालू झालं. ती 14 काढला, तिथून पुढे 550 वर्षाचा वनवास माझ्या रामानं भोगला आणि खऱ्या अर्थानं 22 जानेवारीला माझा राम राजवाड्यात गेला आणि सिंहासनावर बसला. काय देखणारा ऋषीमुनी म्हणले बायको करून घे. काय देखणारा मग काय देखणारा. ते म्हणले बाबा एक वचनी एक पाणी आणि एक माझ्या नावातच मर्यादा. कळतंय ना. रामात कृष्णात लय फरक पण. एक भर दुपारी जन्माला एक भर रात्री जन्माला. भर दुपारी 12 भर रात्री 12. एक उन्हाळ्यात एक पावसाळ्यात. एक गोरा एक होय रे काळा. होय 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 लय होय होय की नाही. अरे पण तो इतका काळा असून अख्ख्या जगातल्या बायका त्याच्यावर फिदा होत्या. तू काय घेऊन बसला काळा. काय देखना कृष्ण होता माझा. अशी एखादीनं बघावं तिला वाटावं आता पटकन मोठा व्हावा ह्यो. दुसरं सोडा. आणि आजची पिढी राधा आणि कृष्ण यांचं लग्न झालं, ते ब्रह्माने लावलं. ते शरीराचं नाही मनाचं होतं. याच्या पलीकडे लक्षात ठेवा, शरीरात दृष्टीने विचार केला तर राधा 22 वर्षाची आहे, कृष्ण 5 वर्षाचे. राधेला नवरा आहे जेव्हा देव रांगतोय. आता तुमची राधा 22 ची तुम्ही 5चे होय. तिला म्हणतो तू माझी राधा मी तो आहे कृष्ण शिंबडी ती. राधेचं काय तुम्हाला राधा राधा तरी माहित आहे. राधा आणि कृष्ण यांच्यात फरक दोन्ही एक आहे. नीट लक्षात घ्या. मोहिनी स्वरूपामध्ये भगवान श्रीकृष्णाने भगवान विष्णूने मोहिनीचं रूप घेतलं. कशासाठी. दैत्यांकडनं अमृत घेण्यासाठी. कारण त्यांनी मंथनात छल कपट करून आपल्याकडे अमृत घेतलं होतं देवाचं रूप घेऊन. मग ते देवाला जेव्हा कळलं तेव्हा देव म्हणले ह्यांनी जर अमृत पिलं तर जग राहणार, सत्य टिकणार, भजन कळणार. मग याच्यासाठी त्यांनी मोहिनीचं रूप घेतलं. आणि ती इतकी देखणी मोहिनी आहे. त्या मोहिनीकडे बघून दैत्य भुलले यात वाद नाही. देव सुद्धा महादेव सुद्धा भुलला. वासनेच्या आहारी गेले महादेव सुद्धा. एवढं देखणं रूप आहे. प्रत्येक देवाच्या मनात वासना निर्माण झाली. देवांच्या इतकं देखणं सामर्थ्य लक्षात घ्या. इतकं देखणं रूप मोहिनीचं. पण त्यात एकमेव देव असा होता ज्या देवाच्या मनात वासना नाही वात्सल्य निर्माण झालं. ते म्हणजे सूर्यदेव. सूर्यदेवांच्या मनात असा विचार आला. प्रत्येकाला वाटलं एवढी देखणी माझी बायको असावी. पण सूर्यदेवाला वाटलं एवढी देखणी माझी मुलगी असत. एवढी गोंडस सालस एवढी प्रेमळ इतकी देखणी जर माझ्या पोटी मुलगी जन्माला आली तर काय भाग्यवान बाप असेल. मुलीचं कौतुक करणारा देव भेटला. देवालाही नवल वाटलं. काय स्वच्छ मन आहे. तो काय म्हणे चित्त करा रे निर्मळ येऊनी गोपाळ राही तेथे. मन स्वच्छ असलं की जगाचा मालक राहतो. महाराज काय कौतुक करावं सूर्यदेवाचं. देव म्हणले देवा तुम्ही एवढं पवित्र मनाने माझ्याकडे पाहिलं ना, आशीर्वाद देतो. ज्यावेळेस कृष्ण म्हणून जन्म घेईल त्यावेळेस तुमच्या पोटी राधा म्हणून जन्माला घेईल. आणि ती राधा एवढी देखणी असेल अशा लाखो मोहिन्या ज्याच्यावर भाळतात तो तिच्यावर भाळलेला असेल. इतकं सुंदर त्या राधेचं रूप असेल. तिला राधा म्हणायचं रे. आपल्यातल्या कुणा तुमची कुठली एखादी राधा होती का मॅच तिथं. म्हणलंय राधा म्हणे जाऊ नका. तुम्ही लय हुशार आहे रे. तर राधा कृष्णाचे स्टेटस ठेवता म्हणजे कळायच्या तिला भावना बी कळाव्या आणि बाकीच्याला कळू बी नाही. महाराज इतकं बी येड्यावणी करू जाऊ नका रे. विनंती आहे की नाही. काय करायचं ते करा पण धर्माला कलंक लावून नाही. तुम्हाला वाटतं कृष्णाने 16,108 बायका केल्या. देवानं एकही बायको केली नाही. प्रथम हे लक्षात घ्या. सगळ्या बायका देवाकडं आल्या. देवानं केली 8 बायका देवाकडे आल्या. 16,100 पोरी कंसाच्या कारावासात होत्या. त्यांनी विनंती केली देवाकडे बाबा आम्ही यांच्या कारावासात राहिलो लोक आम्हाला पवित्र समजणार. बाईचं आयुष्य म्हणजे काचेचं भांड आहे. आम्ही किती पवित्र असू तिथं सीतेवर नाव ठेवायला अधिकार केला लोकांनी. तिथं माझी काय गत आहे. विनंती माझी एकतर आमचा स्वीकार करणे तर आम्हाला मारून टाका. देव म्हणला मी तारणहार आहे मारू शकत नाही.
देवाचं मन फार मोठं आहे. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु, सगळं स्वतः देव होतो, ही ताकद देवात आहे. देवानं प्रत्येक स्त्रीला स्वतःचं नाव लावण्याचा अधिकार दिला म्हणून त्या देवाच्या बायका झाल्या. पण त्यातल्या एकाही बाईला देवानं स्पर्शही केला. भोग भोगोनी ब्रह्मचारी, नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे. हे देव आहे. नीट लोक काही बोलतात आपल्याविषयी, तुमच्या देवाला एवढ्या जमतात मग आम्ही 2-4 करतो. शेंबड्या तू एक सांभाळ, तू देवांच्या बरोबर करू नको. हा ना, एकानं असंच कीर्तन ऐकलं, घरी गेला, बायकोला म्हणला देवानं 16,108 केलं, मी 2-4 केला. बायको म्हणजे तू 8-10 कर, 20-25 कर. पण मी बी कीर्तन करायचं ऐकलं, द्रौपदीला 5 नवरे होते. कळलं, त्यालाच कळलं महाराज. नवरा म्हणला तू बी ग, पण मी बी ग, भानगडीत पडू नको महाराज. नाही, देवाची बरोबरी करायला जाऊ नका, आपापलं बघायचं जरा विषयाकडे. ही ताकद आहे, इतका देखणं देव. पण राम म्हणले या जन्मात नाही, पुढच्या जन्मात तुम्ही पाहिजे तेवढे येऊ शकता माझ्यावर प्रेम करायला. म्हणून कृष्ण जन्मामध्ये जेवढ्या काही गवळ्यांच्या गवळणी होत्या, त्या काळातल्या त्या ऋषी होत्या. जेवढ्या काही गवळ्याच्या गवळणी होत्या त्या द्वापार त्रेतायुगातल्या ज्या काही गवळणी होत्या त्या त्रेतायुगातल्या ऋषी. लक्षात घ्या, प्रत्येक गोष्टीत तत्व आहे पाठीमागे या विषयाकडे. मग काय, मग रुक्मिणी मातेला देव काही सापडत. तुम्ही जाग्यावर आले का, तुम्ही जाग्यावर आले का, फिरत जा पण येत जा रे. मग महाराज रुक्मिणी मातेला देव सापडत. तिथं नामदेव राय आले. नामदेव राय म्हणले आई काळजी करू नका, कोपऱ्यातलं का बाळा आपलं जावा वावळा. रुक्मिणी माता म्हणल्या मी बायको असून मला नवरा ओळखू येईना. कारण रुक्मिणी माता ववाळायला गेल्या, जिकडं बघन तिकडं नवराच होता. म्हणजे जेवढे माणसं आहेत तेवढे सगळे तिचे विठ्ठलच सगळीकडं, जिकडं बघल तिकडे चतुर्भुज. आता ह्यातला माझा कुठला. रुक्मिणी मातेला काळजी वाटायला लागली. नामदेवराय म्हणले काळजी करू नका, मी सांगतो ना. वैजयंती विष्णुदास म्हणजे ऋषीने मारलेली रात भगवंताच्या डाव्या हृदयावर. आणि त्या चरण कमलामुळे देव ओळखू यावा. नव्हे नव्हे मी त्याचा दास आहे, मला तो येतोय ओळखू. जोपर्यंत दास नाही तोपर्यंत देव ओळखू येत. मग स्वतःच्या बायकोला आला नाही तर आपली काय कथा आहे मायबाप. मग तुकोबाराय म्हणले देवा जिथं रुक्मिणी मातेला तू ओळखू आला नाही अहंकार झाल्यावर, आमच्यासारख्याला काय ओळखू येणार आहे. मग माझी विनंती देवा तू ओळखू येऊ नये, ही वेळ माझ्यावर येऊ नये. त्याच्यासाठी मागणं काहीच कमी नाही माझ्याकडं, मागणं एकच आहे, तू मला कळावा. याच्यासाठी मला माझी जाणीव व्हावी आणि मला कळावं मी कोण आहे. आणि जेव्हा मला कळावं मी कोण आहे तेव्हा मला कळावं तू कोण आहे. हे या ज्ञानभक्ती सहज बघतो एक वटला मज तोचे मीही केवळ तुझं श्रुतही आहे. मला तू कळायला मला मी कळलो पाहिजे, मला मी कळायला माझ्यात अहंकार नाही आला पाहिजे. म्हणजेच काय झालं पाहिजे, अभंगाचं प्रथम
ईशा म्हणून समुद्रता मृत्यू संसार सागरात भवामी नक्षरात पार्थम या विषय चेतसा. एवढा मोठा सागर आहे, त्यात सुई एवढं सुख आहे. किती आहे? एवढा मोठा सागर आहे, सुख किती आहे? सापडेल का? शहाणा माणूस हुडकाय जाईल का? मग तुमचे मायबाप येडे येते की तसल्या सगळ्यात सुख हुडकाय गेलेत महाराज. म्हणून विनंती आहे, काय करा, आमचं आयुष्य म्हणजे मुंगीचा जीव एवढा आणि साखरेचा भार भलता झालाय, अहंकाराचा भार. आणि कलियुग असंच आहे. नामदेवराय सांगतात बघा, लटके झाले कटके तेथे काढगे एवढे राळे, लटके झाले कटके तेथे काढगे एवढे राळे, उडत चिमणी करत झाली तिचे वाटी एवढे डोळे, लटके झाले कटके तेथे काढगे एवढे राळे, लटके झाले कटके तेथे काढगे एवढे राळे. हे नामदेवरांचे कूट अभंग. कूट म्हणजे कुठून कुठून किती कुठले तरी कुठूनच कळत नाही त्याला कूट म्हणायचं. हा, कूट म्हणजे खोडकर. मुक्ताई म्हणते बघा, मुंगी उडाली तिने गिळले नामदेवराय, मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती, 17 रांजण भरले पिले 12 हत्ती. कोण व्याली? मुंगी. तिचं दूध 17 रांजण. कुणाचं? मुंगीचं. पिले किती? 12 हत्ती. कुणाचं दूध? ऐका कीर्तन. काय ढेकळं वेळ लागणार आहे का मायबाप? बरे हे खोट आहे का? नामदेवराय म्हणले, आम्ही लटकेची न बोलू वर्तमान खोटे, विष्णुदास नामा म्हणे ऐसी यांची ख्याती, लटके जे बोलती पूर्वज नरका जाती. अरे खोटं बोललं तर पुढच्या कोण नरकाला जाईल? खोटं बोलणाऱ्याची जात नाहीये. खरंय इथं कर्म कमी बो वाटा जास्त आहे. आख्या कोरोनात किलोभर तांदूळ दिला पण फेसबुक जाम केला. अरे दिलं कशाला? कोटीचा बंगला, बंगल्यावर नाव मातृपितृ छाया, घरी गेल्यावर कळलं मातृवाट्यावर पितृवाट्यावर छाया, खाट्यावर आग लागू तुझ्या बांगल्याला. लिहितो कशाला? करतो कमी बोंबतो जास्त. एखाद्याच्या सोप्यावर बसव श्रीमंताच्या महाराज, गरीबाच्या घरी जावं, आनंदाने जावं, शिडी खावी गरीबाची, म्हणजे श्रीमंताची पोळी खावली बघा. इतकं कौतुक असतं महाराज, इतकं. नुसतं सोप्यावर बसव. ताई मी याचा अध्यक्ष, त्याचा उपाध्यक्ष, त्याचा सचिव, त्याचा चेअरमन, त्याचा सरचिटणीस, आपल्याशिवाय गावचं पान हलत नाही ना. आपलं साहेबाचं नाही जमतं, ताटलावर बसतो आपण साहेबाच्या. आपली बायको काय मोठ्याची, हाल बघा आम्हाला, हानतो का काय लागा? अवघड आहे रे. नामदेवराय म्हणतात बरं, अगदी असं चिमणी एवढी डोळं वाटे इतकं, कर्म कमी बोभाटा जास्त. म्हणून विनंती आहे, त्याशी अंकुशाचा. मोठं व्हायचं असं तर संयम ठेवा, बोभाटा करू नका. आमच्या पिढीचं तेच चुकतं, संयमच नाही. एक पोरगा माझ्याकडे आला, म्हणला ताईने झाड लावलंय. म्हणलं वा. म्हणलं रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढत नाही. म्हणलं दादा पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढलं पाहिजे. बघा म्हणलं ताई पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढले, तरी ते वाढत नाही. वाढेल का दादा? थोडा वेळ दे. बरं काय वेळ दे, काही लागत नाही रे. डोकं लागतं, दुनिया झुकती आहे, झुकाने वाला चाहिए. तर संयम तर ठेवा, त्याशी अंकुशाचा. मोठं व्हायचा ना, संयम ठेवा. संयमी असाल, स्टेबल असाल, स्टेबिलिटी असेल, स्थिरता असेल, बरोबर सगळं मिळेल. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विन. वेळ आल्याशिवाय जमत नाही, वेळ यायला वेळ लागते, पण वेळ आलं की मागच्या सगळ्या वेळी ती भरून काढते. वेळ येऊ दे. आपलाही बंगला होणार आहे, आपली गाडी येणार आहे, आपलाही बाप 4 चाकीत फिरणार आहे. फक्त आपल्याला थोडे दिवस कष्ट करावं. हा, आज त्याला लवकर भेटलंय, आपल्याला थोडं उशिरा भेटेल, पण भेटणार आहे. काळजी करू नका, विश्वास ठेवा. भगवंतावर विश्वास ठेवला, काही नुसतं राम म्हणा रे. वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला. आपली काय करते, मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे. जे झालं ते झालं. आतापर्यंत जे खाल्लं ते खाल्लं, जे पिलं ते पिलं, जे केलं ते केलं. इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातावरी करा. इतकं व्यसन मुक्त आहे का? कोंबडी का एकही खात नाही? बर, तोंडाकडे बघून कळतो कोण खात कोण पेत. ती लई चित्र काम आहे. काय सांगणार आहे आपण पुढच्या पिढीला? माय बाप विनंती नका लावा ना व्यसन भगवत भक्तीचं. असू द्या ना व्यसन. तोपर्यंत विचारलं मग माझी भावने का हो अशा अपवित्र ठिकाणी भगवंताचं नाव घेता कसं काय? तुका म्हटले व्यसन आहे हो. नाही म्हणलं तरी येतं. मज मला झाली आणा बरे वाचा छंद या नामाचा घेत नसेल. बंबाजी कोणी मारावं महाराज तुका बऱ्यांनी म्हणावं. मारून मारून हात पाय दुखत असतात दाबून देतो पण कीर्तनाला या बाबा. काय मन मोठं संतांचं लय मन मोठं महाराज. म्हणून विनंती आहे फार अवघडत जाऊ नका. मोठं व्हायचं मिळवायचं जगाच्या मालकाला.
काही नाही तुकोबा वर्णन करतात ऐरावत रत्न थोर त्याशी रामेश्वर शास्त्रीच्या काय करता देव भेटला काय मग काय करायला लागलं तो किता तुलनीसी ब्रह्म तुकासी आली मनोनी रामेश्वर शरणी मस्तक ठेविल अंगाला दाह लावला आणि तो दाह तुकोबारायांनी थांबवला मग शास्त्री म्हणतात तुकोबा तुम्ही साधे नाही तुम्ही साक्षात ब्रह्माचा अवतार आहे तुम्ही साक्षात विठुरायाचा अवतार आहे हे कळव रे नाहीतर काय किती 6 शास्त्र 18 पुराण मुखत गवत आहे हे बोलायचं सोपं आहे करायचं नाही आपल्यासारख्यानं 100 वेळा हरिपाठ पाठ केला आपल्याला कोण म्हणलं ना घेता काही ना ते म्हणतं न गे तुम्ही पुढं म्हणा मी मागं म्हणतो पुढं माझं गुत्त आहे आपण त्यातले रे दादा आपल्याला की माऊलींची कृपा कोणी तो आहे आपण काही आपल्याकडे ज्ञान वगैरे नाही पण विनंती थोडी सावध व्हा मोठेपणा करून जर त्रासच होणार आहे तर नम्रच राहू ना तर नम्र राहून सगळं मिळतंय नम्र झाला होता तर नाही कोण दिलाय काय लागतो 7 वर्षाची जनाई जगाच्या मालकाला हाका मारते देव येतो का नाही का मार येतो की नाही काय केलं उभ्या का बुक्कव तुके तू ये रे पाविठ्ठला पाठीमागे म्हणाल का माय मावल्या म्हणाल का म्हणा सासू आणि सासरा दिरतो तिसरा पाठीमागच्या मच्छा राहिलेल्या तुमचा काय प्रॉब्लेम झाला आयुष्यभर शिव्या दिल्या एकदा तरी व्हाव्या म्हणा भेटला का देव प्रेमानं ग बाय संसारात सुख करायची ताकद अवघाची संसार सुखाचा करीन आनंद बरी नक्कीनी लोक फक्त नामात आहे ग फक्त नामात प्रेमानं सासू आणि सासरा दिरतो तिसरा
36 वर्ष जगाच्या मालकानं गावडीनं पाणी नाथांच्या घरी वाहिलं. चकोऱ्यांच्या बायकोचं पाळणपण माझ्या पांडुरंगानं केलं. जनाईचं जातं माझ्या विठ्ठलानं ओढलं. गुरुबकाची मडकी माझ्या जगाच्या मालकानं घडवली. काय ताकद काय ताकद भगवंताच्या नामात. निस्तर राम म्हणावं आणि सगळ्यात मोठा गुंड वाल्मिकी त्याचा वाल्मिकी बाबा. केले रामायण रामाधी केले रामायण रामाधी कोळी याची कीर्ती वाढवी गहन. केले रामायण रामाधी. पण हे सगळं मोठेपणा करून मिळत तुकोबाराय म्हणले कुंडी याच्या कोळी जन्मलो जगदीशा. संस्कृत भाषा आम्हा कैसे आम्हाला जमलं असतं का देवा. कसं जमलं तुका म्हणे माझं बोलविता देव आपुली आपले नाही मी बोलत. सखा कृपावंत वाचा त्याची त्यानं केलं हो. आम्हाला जमतंय का नाही. साळून की मंजुळ बोलत सेवानी पण शिकविता धनी. मला माहित आहे तो करतोय म्हणून चाललंय. नंतर 22-23 वर्षाची पोरगी काय जमणार आहे रे. दारात तुळस आहे, घरात विठ्ठल आहे, मुखात नाम आहे, हातात हरिपाठ आहे, ज्ञानेश्वरीचं वाचन आहे. फक्त विठ्ठलाच्या चरणावर मस्तक ठेवलंय. आज अख्खं जग आमच्या चरणावर मस्तक ठेवतंय का तर आम्ही विठ्ठलाच्या चरणावर मस्तक ठेवतोय. काय केलं नाही विचारा. प्रसिद्धी, संपत्ती, सत्ता, वैभव, स्थैर्य, धैर्य हे सगळं भोगायचं समाधान एका नामानं दिलं. इतकं कमी वयात दिलं. आजची पिढी विचार करा कुठं चुकतंय. आपलं काय झालंय. एक माणूस एका महाराजाकडे गेला म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे पण मरू दे तिकडं. महाराज म्हणले हरकत नाही नारळ घे तुला वर्षात होईल. हा वर्षाने माघारी आला म्हणला भांगताय तू वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला दुसरा घे पण माणसात गुंगलू नको चाललो नाही. दुसरा दिला. हा 2 वर्षानं आला म्हणला पक्का भांगताय तू. 2दा नारळ घेतला एकदा लेकरू नाही. महाराज म्हणले आजपर्यंत माझा नारळ फसला नाही. तुझ्या बाबतीत 2दा फसला. तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले खरे जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली. तू 2दा एकटा झाला. तुझी बायको कुठे आहे की म्हणलं लग्न नाही झालं. तुम्हीच मला सांगा किती नारळ दिले लेकरू होईल. मग मी सांगते किती भजन केल्यावर देव भेटेल. भावे विन भक्ती विन बळे विन शक्ती भावे विन देव न कळे विन अनुभव भाव बळे आकळे हे रवी न कळे कर तरी आवळे काही न लगे एक भावची कारण तुका म्हणे आन विठोबाची. शुद्ध भाव असला नम्रता असली की सगळं होते. म्हणून देवा हे फालतूपणाचं मोठे पण नको. तुझ्या सामर्थ्याचा अक्षरधन दे. हे अक्षरधन मिळालं ना काय पाहिजे. पण विनंती आहे रावण पाहिला, शास्त्री पाहिलंय, बुवा पाहिलंय, मोठे मोठे तपस्वी पाहिले पण त्यांना तू भेटला नाही. त्याचं कारण अहंकार आहे. मला काही नको फक्त तू पाहिजे. याच्यासाठी माझी विनंती आहे. जयांगी मोठेपण तया यातना कठीण. म्हणून आहे तुका म्हणजे बर्वे. बर्व म्हणजे मला माझं हित कळतं. गोमटे ते करा भार ओझे. बर्व म्हणजे मला चांगलं कळतंय. बर्व म्हणजे चांगलं. तुका म्हणे बर्वे व्हावे लहानाहूनही. मग हे कसं शक्य. काही नाही. दोन्ही हात वर करा. दोन्ही जगाच्या मालकानं दिलेत रे घ्या रे. विनंती चांगलंच होईल. काय वाटोळ होणार नाही तुमचं. दोन्ही करा. इथले मधले कस काय राहिले. दोन्ही हात वर करा. दोन्ही प्रेमाने. राम राम जय राजा राम 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 जय सीताराम. राम राम जय राजा राम 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 जय सीताराम. राम राम जय राजा राम राम जय सीताराम. राम
एवढे जमले घेतले अर्धेच कीर्तन ऐकाय आले, अर्धे एकाच कामासाठी आले. टीव्हीत बघितली एकदा समक्ष बघायची. खरंय ना काय जागेवर नाकी, डोळ्यात जागेवर डोळे, काय एलियन आहे. अरे दादेव, कीर्तनकार कोण आहे हे ऐकून कधी कीर्तनाला येऊ नका. गावात कीर्तन आहे म्हणून कीर्तनाला ही परंपरा फार मोठी. कीर्तनकारामुळे कीर्तन कधीच मोठं होत नाही, कीर्तनामुळं कीर्तनकार मोठा होतो. समदृष्टी घेता समान श्रीहरी शमदमावरी. पण हे कलियुग आहे. इथं फॉर्च्युनर मध्ये आलेला महाराज हुशार आहे, चलत आलेला मूर्ख आहे. जग आहे रे. इथे चार माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. विनंती आहे, देवाचंही तुम्ही तसंच केलंय. ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्या देवाला गर्दी जास्त आहे. प्रारब्धाचा भाग आहे प्रसिद्धी, बाकी सगळ्याचं ज्ञान सारखंच असतं. चहुवेदी जाणं साई शास्त्री कारण, अठराई पुराण हरीसीच गाती. सगळे हरीलाच गातात, प्रत्येकाचं सामर्थ्य तेवढंच आहे. आम्हाला तुमच्या नजरेचं वाईट वाटतं. तुमच्या नजरेत वरातीत नाचणारी पोरगी सुशिक्षित आहे आणि कीर्तनात नाचणारी पोरगी नालायक आहे. काय नजर आहे. म्हणजे ज्याला मटण चावणार त्यानं माळ घातली तो महाराज. अरे येड्या, त्याला चावणा म्हणून घातली. आम्ही चावायला यायच्या आधीपासून घातली. काय फरक आहे का नाही? ले तुमचा आंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. कळलं त्यालाच कळलं महाराज. थोडं डोकं वापरा. विनंती आहे. इतके दिवस वाईट येतील ना दादा. कोरोना इज द ट्रायल. पिक्चर अभी बाकी आहे. मी तर म्हणते 2-3 वर्षात नाही एकदा कोरोना आलाच पाहिजे. नाही येऊ द्या येऊ द्या. लय लोक येड्यावणी करतात, तेवढ्या दिवसात तरी सुधारतात. लय माज येतो नाही तर चांगली जिरती करून. पण वाईट ह्याच वाटतं महाराज लोकांची बी जिरती. आम्हाला तरी काय कमी माज असतोय. आपल्याला वाटतं शिवलीला पाटील आहे आपलं. 10 माणसाकडे 10 माणसं मागे तारका भेटत नाही आपल्या. कोरोनात कळलं कुत्र घात नाही आपल्याला. कीर्तन चालू आहे तोपर्यंत मजा आहे. कीर्तन जाता एक शिल्पी. अरे कोरोनात मिळालता कुठं. आता शिल्पी मागतो तेव्हा जवळ यायला तयार नव्हती म्हणत माणसं. पण मी तर म्हणते लय मजा आली. काय चांगलं झालं काय वाईट झालं मला माहित नाही, पण कोरोनात नकटे सुद्धा पुरी खपले. चांगल्या गेले, याच्यात काही वादच नाही. चिचुके इतकं ना तिने फुलाच्या गाडीत हसत हसत गेली. याला सकाळी कळलं हिला नाकच नाही. रात्री मास्क मुळे कळलंच नाही. मजा आली महाराज लोक. आता उघड टाईट धोतर, टाईट शर्ट, इस्त्री. 2 वर्ष निस्ताप बनेल टावेल ह्याच्यावरच गोंधळ चालू होता. त्या कपड्यांना सुद्धा वाटलं असं मियाला बी लागला काय. पण 2-2 वर्ष कुठं सुद्धा घासतोय. लय अवघड दादा. पण एवढं मात्र कळलं, करोडपती नवरा, करोडपती पॉझिटिव्ह निघाला. सख्खी बायको कुत्र्यासारखी भाकर टाकायची. नवरा मध्ये एकाच फुटीला बाबा. तेव्हा त्याला कळलं देव माझा मी देवाचा आणि हीच माझी सत्य. अच्छा याच्या पलीकडे काही नाही बाबा. तो माझा आहे मी त्याचा आहे. काही नाही रे तूच. हम तुम्हारे थे प्रभु तुम हमारे हो. हम तुम्हारे ही रहेंगे. ओ मेरे प्रियतम तुम हमारे थे प्रभु जी तुम हमारे हो. हम तुम्हारे तुम हमारे ही रहो. ओ मेरे प्रियतम. आम्हा या परस्परे एका नामाची अंतरे. मी तुझा तू माझा पावे लहानाहूनही. तुझ्या चरणावर मस्तक, बाकी आयुष्यात काही नाही. तुका म्हणे सोपे आहे शहाणा तो. धनी म्हणजे संसार असू तर परमार्थ. माल
शहाणा पाहिजे. खरं आहे की नाही? संसारात सुद्धा कोण शहाणा पाहिजे? सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं हिनवावं, नंदेनं हिनवावं, गावानं बोलावं, फक्त नवऱ्यानं म्हणावं कशात टेन्शन घेते मी आहे ना. बाई सामर्थ्यानं संसार करते. खरं आहे की नाही? माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते का? माझं झाल्यावर मला येईल अक्कल तोपर्यंत सांगा. खरं आहे खोट आहे? नवरा चांगला लागतो का नाही? नवरा पाठीशी असला की जगाने पाठ फिरवली तरी काही वाटत. फक्त नवरा जरा ऐका, का तरी दोन शब्द गोडी बोलत जरी नसतं रे सारखं करायचं. मला सारखं कुत्रेवाणी असतं रे दादा. 2 मिनिट मरती रे तुमच्यासाठी. तुम्ही लय गुणाचे आहेत असं माझं म्हणणं नाही. तुम्ही पण मोका धरून भांडता. नवरा ताटावर बसला की तुमचं चालू. तुम्ही लगेच जीव द्या गे, आपलाच आहे, कुठं जात नाही. जीव द्या, विनंती माझी. जेवण झाल्यावर बोला, आहे की नाही? कुठं जाते? जेवण झाल्यावर थोडं वेळ धरू ना. विनंती. धनी शहाणा असला की जीवन सोपं जातं. धनी शहाणा असला की जीवन सोपं जातं. तुकोबाराय तेच म्हणतात, तू शहाणा आहे मालक आहे समजा. मृत्यूलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर, तेथील मोकाशी वासे विठेवर. तुम्ही सत्यनारायण एवढा उपकार करा. या मजतेतवरी दाखवा दिनाचं सोयर. कान हे बदिर झाले, वाचा बोले बोबड, नाकमुख गळू लागले लाड आणि शेंबूड. श्वाना परिगती झाली, आमकी करते हाडहाड. तुम्ही संत माया बाप एवढा उपकार करा. गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, ठेवी वेळ वेळा डोई, वेगळ्या नावात हारी, अनावात हारी, वेगळ्या नावात हारी, अनावात हारी. एवढंच आहे. वासुदेव वासुदेव म्हणा, नरदेह दुर्लभ जाणा. वासुदेव वासुदेव म्हणा. आयुष्यातलं सगळ्यात गोड भजन काकडा. वारकरी संप्रदाय काकड्याशिवाय अपूर्ण. सुरुवात आणि शेवट काकडा. महाराष्ट्रातल्या तरुण पोरांनी गावागावातला काकडा करावा. माझा महाराष्ट्र जगातील सगळ्यात उच्चांकावर असेल विश्वासाला सांगते. काकडा काही नाही, फक्त मुखात नाव. पिढपाय रखमा, पण माझा एक साधा प्रश्न आहे. ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कळणार? ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कळणार? म्हणून विनंती आहे, आधी आतली आपल्या घरचं समजून मायबाप घ्या. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची चुरूपे. आवली वर्णन करतात. बाप करी चोडी लेकराचे ओढी, बाप करी चोडी लेकराचे ओढी, आपली कुरवंडी वाळवणी वाळवणी, आपली कुरवंडी वाळवणी. एकाएकी केला मिरासीचा धनी, सर्वस्व देतो. दशरथाच्या आयुष्यावर राम जगतो, त्याला रामायण म्हणतात. कधी नीट उत्तरार्ध ऐका, भावार्थ. कधी नाथ रामायण जमलं तर भावार्थ नाथ रामायण नक्की वाचा, नक्की. काही नाही, आपले धर्मग्रंथ डोळ्यासमोरून घाला, आयुष्याचा सगळा अर्थ कळेल. ज्ञानेश्वरी वाचा. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल, ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. फक्त ज्ञानोपरायला तुम्ही कळले. माऊलींची ऊब लागली, आयुष्य सोपं आहे.
आमच्यासारख्या चरणावर मस्तक ठेवतात आणि जगावर राज्य करायचा विचार करतात. सगळं शक्य आहे. अवघ्याची त्रैलोक्य आनंदाची चरणी जगन्नाथा चित्त ठेवे. ज्ञानेश्वर सुंदर नामचिंतनाचा अभ्यास. आज 21 वर्ष झालं हा नामचिंतनाचा गोड चिंतनाचा सोहळा चालू आहे. अजून 3 वर्षांनी तुमचे 2 तप पूर्ण होतात. 12 वर्षाचं 21 वर्ष सप्ताह चालू आहे. मायबाप इतके भाग्यवान माणसं आहे तुम्ही. जगाच्या मालकाला बोलवायची ताकद या नामात आहे. हा सप्ताह तुम्ही करताय. गावात सप्ताह या मंडपात आला की माय मावल्या असं वाटलं पाहिजे सासरवा सोडून माहेरात आले काय की इतका आनंद सप्त्यात केला पाहिजे. इतकी ताकद या सप्त्यात आहे. खरं माहेरात तुमचं सुरुवातीलाच म्हटलं गोड सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आहे. आपल्या या कोंगळीमध्ये आजचा शेवटचा दिवस. ही मागणी पर सेवा संप्रदायाच्या नियमानुसार पहिला नामपर रूपपर, दुसरा भक्तीपर, तिसरा चौथा पाचवा तुम्ही कुठला घेतला तरी शेवटचा दिवस जागराचा चरित्र ते उच्चारावे केले देवे उद्या काल्याचं अशा नियमानुसार आजची सेवा. त्याचबरोबर उत्कृष्ट गायक वादक गोड मृदुवादक गोविंददादा असतील, गायक उत्तमराव गुरुजी असतील, आता ह्याच्यात नाही तर उत्तमराव गुरुजी असतील. त्याचबरोबर मला सांगा की थोडं उत्तमराव गुरुजी, त्याचबरोबर मच्छिंद्रनाथ महाराज. चरणावर मस्तक आहे तुमच्या. अगदी गोड तुमचा आवाज आहे. त्याचबरोबर हरिभक्तपराय बरं सेम आहे का? बरोबर असं नाही. मच्छिंद्र महाराज एवढे वेळेस माफ करा, पुढच्या वेळेस पाठ करते महाराज. सगळे टाळकरी ग्रामस्थ मंडळी या लक्ष्मीच्या स्वरूप असणाऱ्या मायमाऊल्या अगदी गोड उभा आहेत. आणि आल्यापासून 2-2.5 तास एवढं नटून थुटून उभं राहायचं सोपं नाही बाबा. मला एकदा साडी घातली तर ते जीव जातो महाराज. एवढ्या नटून ते तुम्हाला वाटतंय बायकाचं आयुष्य लय सोपं आहे. जावे त्याच्या वंश तेव्हा कळे महाराज बरं का. त्याच्यामुळं पण मी स्वतःला भाग्यवान समजते बरं का. आपण लय भाग्यवान आहे की देवानं आपल्याला स्त्री होण्याचा अधिकार दिला. लय भाग्य महाराज आपलं बरं का. यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः धर्मशास्त्र आहे. जिथे स्त्रीचा सन्मान आहे तिथेच भगवंताचा वास आहे. जिथे स्त्रीला सन्मान नाही तिथे देव नांदत. कारण पाय लक्ष्मीचे पायच नसेल तर देव उभं कसा राहील महाराज. म्हणून ही लक्ष्मी स्वरूप असणाऱ्या सगळ्या पोरी चरणावर मस्तक आहे. ही लेकरं 2-2.5 तास एवढे आनंदाने कीर्तन सोहळा. मला प्रत्येक वयोगटातलं माणूस तुम्हाला तिथे वारकरी संप्रदाय प्रत्येक वयोगटातलं लहान नाही मोठं नाही याने लहान थोर याती वलत्या नारी येणारा सगळ्यांचा अधिकार. विनेकरी आई असतील, सृष्टीमाळी दादा असतील, त्याचबरोबर माझे वडील, तुम्ही सगळे संयोजक आयोजक नियोजक ज्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली असे 5 पांडव बळवंत दादा, शिवानंद दादा, नरसिंह दादा, दत्ता दादा आणि मोहन दादा यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली. त्यांचे सुद्धा मनस्वी आभार मानते. तुम्ही माझं कीर्तन ठेवलं म्हणून तुमचे आभार मानत नाही किंवा तुम्ही मला नारळ दिलं म्हणून तुमचे आभार मानत नाही. पण तुम्ही गावात कीर्तनात हस्तक्षेप केला म्हणून तुमचे आभार मानते. तुम्ही कीर्तन ठेवलं म्हणून तुमचे आभार मानते. कारण जरी सुधर्मात होते जिजे मिळे आपण याते तिथे दे बहुते सन्मान योग्य. आपलं धन स्वधर्माला लागावं ही ताकद असतं. म्हणून हा नामचिंतनामध्ये ज्याचा खारीचा ना खारीचा वाटा आहे की सतरंजी टाकण्यापासून ते बुंबू टाकण्यापासून मंडप टाकण्यापासून पंक्ती वाढण्यापासून पत्रवाल्या उचलण्यापासून स्वयंपाक करण्यापासून चहा करण्यापासून साखर देण्यापासून गुळ देण्यापासून पाणी वाटण्यापासून प्रत्येकाचा ज्याचा खारीचा ना खारीचा वाटा या सप्त्यात आहे त्या प्रत्येकाचं पांडुरंग कल्याण केल्याशिवाय सोडणार नाही. हा व्यासपीठाचा विश्वास आहे. नामा म्हणे तया असावे कल्याण ज्यामुखी निदान. निदान म्हणजे कमीत कमी मुखात देवाचं नाव जरी असलं देव कल्याण करतो. तुम्ही सगळे बसलेले मायबाप चरणावर मस्तक आहे तुमच्या. तुम्ही एवढ्या दाटणी वाटणीत एवढं कंजेस्टेड जागेत बसलात, एवढा मोठेपणा मनाचा दाखवला जागेचा, तुमच्या चरणावर मस्तक आहे. तुम्ही आलात म्हणून झालं. एकदा तुम्हीच तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. जोरात तुमच्यासाठी सगळ्यांचे मनस्वी आभार आणि सेवेला विराम. म्हणे बरवे
तुका